तर नमस्कार मित्रांनो, मी अमय डांगे म्हणजेच आपल्या डोंबिवली बीचच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे काय आहे, आपलं 5वं आगमन आहे आज। 5वं आणि वाशीमध्ये म्हणजेच आपला आगमनाधीश, वाशीचा आगमनाधीश ए टाईपचा राजा, सेक्टर 15। आपल्याला 5 वाजता तिकडे पोहोचायचंय, 5 ला चालू करायचंय। म्हणजे त्यांचा फोन पण आलेला आपल्याला आणि आता वाजले 2:30 आणि आपण आता गोडाऊनला जाऊन डायरेक्ट म्हणजे आताच्या टेम्पोमध्येच आहे आम्ही गोडाऊन जेव्हा पोहोचतोय। डायरेक्ट पोहोचलो की सामान आपल्याला लोड करायचंय। तिकडनं संजू आणि ऋषी टेम्पो जाणार आणि पोरं बाकीची थांबले स्टेशनला, डोंबिवली स्टेशनला। तर मला पण स्टेशनलाच जायचंय आणि सूरज डायरेक्ट पनवेलवरून येणार आहे, तो गावाला गेला। बाकीची पोरं आपली 2-3 आहेत जे ऑफिसला गेलेत, ते हाफ डे करून डायरेक्ट वाशीला भेटणार आहे। आणि पाऊस पण खूप पडत होता सकाळी, मला वाटलं वांदे गेले वाटतं पावसाने, काय म्हटलं वाजवायला आज काय देत नाही वाटतं, पण थांबलाय थोडा। बघू आता नवी मुंबईला पाऊस आहे की नाही काय माहिती। आता संजूचा फोन आला, संजू येतोय गोडाऊनला, त्याला पण सांगितलं तू गाडी घेऊन ये, म्हणजे मला कसं इकडून जायला तर गोडाऊनवरून स्टेशनला हे नाही। तर डायरेक्ट संजूची बाईक घेऊन मी डायरेक्ट स्टेशनला जाईन। ती सिद्धार्थ वगैरे सगळे थांबलेत, प्रणयचं वगैरे। आताच मयूरचा फोन येतोय मला, तर भेटू आता लवकर, कारण आज पण लेट झाले नेहमीप्रमाणे। लेट म्हणजे झाले म्हणजे आपल्याला ट्रॅफिक भेटली नाही पाहिजे टेम्पोला। आम्ही ट्रेनने कसं समज एकदम जाऊ पटापट। ऋषीवर आहे, ऋषी काय टेम्पो चालतो बघा, लवकर निघायचं का। पोचतोय आताच, तर आलोय, पोचतोय। लास्ट तुम्ही ब्लॉग बघितला, कमेंट्स वगैरे बघितल्या मी। आजचा ब्लॉग पण चांगला असणार आहे, असंच आमच्यासोबत राहा ब्लॉग मध्ये। आणि आज तर आपल्याला मचवायचंय, वाशी नवी मुंबई आहे, तर असंच आमच्यासोबत राहा। डायरेक्ट तुम्हाला भेटतो गोडाऊन। तुम्ही काल मी स्टोरी ठेवलेली याची, हाच बोललेला तो, ह्याचंच नाव येते सिद्धार्थ मुंडे साहेब येते। काय बोलायचं बोल। काय नाही, जायचं आता, मस्त वाजवायचंय आपल्याला, नवी मुंबई गाजवायची आणि पावसात भिजायचं पण आहे, पावसात भिजायचंय। रेनकोट आणलाय, नाव करायचंय, परिवाराचं नाव करायचं, स्वतःचं नाव अजून टाकू आपण। चष्मा नवीन घेतलाय, चष्मा हा नवीन घेतला। आता काय चाललोय, नवी मुंबई चाललोय। आपल्यासोबत साहिल आहे, आपला न्यू ऍडमिशन। जय 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 प्रतीक, काय रे अक्षदीप नाव असं वाटतं की कोणतरी महाराजा राजा आहे। अक्षदीप वेगळाच। आणि आपला ह्याला तुम्ही ओळखत असाल, आपले गाजलेले सागावचे कलाकार मयूर शेठ, आणि ह्याला तर ओळखत असाल प्रणय। चला मयूर फोन करतोय, मयूरला फोन कर, कुठे बघ। अजून संकेतची अडकतोय, मयूर, शशांक तिकीट करायला आहे बघा। इथे स्टेशनला पोहोचलो आम्ही, तरी पोरं टायमावर आली नाहीत। आला का मयूर? ग्रुपवर आहे बघ, ग्रुपवर नंबर आहे, काय तुम्हाला घेतोय मी बरोबर नंबर टाईप त्याच्यामुळे लेट झालं आम्हाला। चेहरा बघायचा याला, पकडा। का लेट झालं? कुठे? घरीच होतो ना नक्की? नाईट होती का? सुशांत का कुर्ला आतमध्ये। आताच ट्रेनमध्ये बसलोय डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला बोललो की आम्ही डोंबिवली स्टेशनला होतो, सगळ्यांची वाट होतो। मयूर पण होता, मयूरसाठी थांबलेलो। तुर्भे स्टेशन सोडलंय आम्ही आता, म्हणजे येऊ आता। तरी किती स्टेशन आहे रे आता 2 स्टेशन बाकी, मग वाशी। संजू आणि ऋषी पोचलेत ऑलरेडी तिकडे। DK मागे, सुशांत मागे, संस्कार आणि सूरज बाईकवर येत आहेत, संकेत आणि दादू बाईकवर येत आहेत। आणि आमच्यासोबत साहिल आहे, हा तर मोबाईलमध्येच असतो शशांक, बघावं तेव्हा। इकडे आपली फॅमिली आहे, मयूर, आता तुर्भे सोडलंय, म्हणजे आता सानपाडा आहे, सानपाड्यानंतर डायरेक्ट वाशीला उतरू। तिकडनं जवळ आहे की नाही ते पण नाही मला माहिती। डायरेक्ट मग आता लोकेशनलाच भेटूया। गर्दी तर नव्हती, खाली ट्रेन भेटली आपल्याला ठाण्याला, पण ठाण्यावर येताना थोडी गर्दी भेटते आम्हाला। डायरेक्ट आता आपण लोकेशनला भेटू। संजू आणि ऋषी इकडे थांबले टेम्पो, फक्त मग आपला उतरायचा आणि लगेच हातगाडीचा सेटअप करायचा,
आणि लारे आपल्याला 6 वाजता काहीतरी चालू करायचं आहे. JB वाले पण आहेत, माऊलीवाले आहेत. आणि आज खास असं आहे की माऊलीवाले 100 ढोल आणि 40 ताशे लावणार आहेत. 100 ढोल आणि 40 ताशे लावणार आहेत. तर बघू आज त्यांचा आवाज केवढा आहे. मला तर वाटतं फर्स्ट टाइम मी बघतोय 100 ढोलचं. तर चला भेटू आपण डायरेक्ट लोकेशन. पोचलोय वाशीला आता रिक्षामध्ये. आम्हाला संजूने सांगितलं की मराठा भाऊ आहे तिकडे A टाईप सेक्टर 15 तिकडे सांगायचं ऑटोवाल्या काकांना सांगितलं आता नेतात आम्हाला. आणि पाऊस तुम्ही बघू आमच्या कृपा केली आहे की आज इथे पाऊस नाहीये. बघू आता संध्याकाळी पण पाऊस पडेल की नाही, कारण डोंबिवलीला पाऊस खूप होता. इथे तर मला दिसत नाही, पण जरा ढगं दिसत आहेत मला. काहीच सांगू शकत नाही पावसाचं. काय होतं, पाऊस पडेल का? हवामान अंदाज काहीच सांगू शकत नाही. हवामान खातं हां ते त्यांचं बरोबर असतं, त्यांचं बघायला आहे, चेक करायला आहे. तर भेटू आपण डायरेक्ट लोकेशनला डायरेक्ट. संजू वगैरे थांबलेत, ते पण वैतागले. इथं आम्ही ट्रेनने आलो ती पण स्लो होती. हे बघा ट्रॅफिक बघ, फुल ट्रॅफिक. सर्व आले आहेत. टेम्पो आपला रेडी आहे इथे. संजू गेलाय कुठे, आपल्या पुढे जावं तिकडे चालू. आणि आपले मित्र आले हा वाजवणार आहे आज धुमचवणार डा. भेटू त्याला पण आता ना. नव्हते आले डायरेक्ट गावावर आले, डायरेक्ट गावावर आले. आता ना भेटलं तुला त्याला तुम्ही उगा आपले बघ 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 आपले नेहमीचे रेडी रेडी आपलं सेटअप चालू. हे लवकर कर. अरे एकदम प्रॉपर आलं भैया. सगळे चेक करा, सगळे चेक करा. अरे बोलून घे काय पाहिजे. सिंधर आमचा काहीतरी बसवतो. सोलो आज सोलो वाजवणार आहे. काय मी मूर्ती याला नाश्ता करतो आता. अण्णांनी नाश्ता आणलाय, थोडं खाऊया. डायरेक्ट चालू थोडं आलो, जरा बाहेर आलोय दादू सोबत. इथे आपलं एक दुकान आहे, तिकडे मला सामान घ्यायचं जरा. तिथेच घेतलं. ओके बघू आता काय इकडे. टेस्टर स्कूडावर आम्ही नेहमी विसरतो, परत स्कूडावर घ्यायचंय. ठीक आहे भेटू. अजून मूर्ती नाही आली. 7 वाजले 7. ते संकेत भाऊचा सेटअप चालू आहे. हे लावणार नाही का काय लावणार तो. अरे हे लावणार तो. नाही नाही तो नाही लावत. फ्लेवरवाला पण येतो माहिती दूर. ऍपल ऑरेंज. उतर तिकडे उतर लवकर.
ठोकली बघ गाडी धावते. हे तार तोडली का चला जर्सी घाला टी शर्ट घाला गणपती आला. हे काय आले हे टी शर्ट घाला गणपती आला. मग टेम्पोत जा ना इथे वरती आतमध्ये जा जर्सी घाल. सेटिंग चालू आहे आपल्याकडे. नवीन आलाय आज न्यू जॉईनिंग भावेश मयूर. टाइट आहे तो. अरे पहिला स्पंज जॉईंट वाटतं. फिरव तू जर्सी घाल. ए टाईट मार टाईट एकदम टाईट मध्ये वाईट हो. आपला खास मित्र आहे आपला. आपल्या खूप सपोर्ट केले आपल्याला. शेड दिले पाऊस पडत होता त्याचे पण इथे आम्ही. हा मँगो बीच सेटअप बिटअप सगळा रेडी करून झालाय आमचा. पण अजून काय पोरं आपली इथे इथे फिरतायत पण मूर्ती काय अजून आली नाहीये. चला आता डायरेक्ट थोड्या वेळानेच भेटू. डीजे वाले पण सगळे रेडी आहेत. आम्हीच वाट बघतोय. डायरेक्ट आता तुम्हाला शो झाल्यावरच भेटतो. दाखव डीके ने नवीन लोगो बसवलाय खास.
बघू शकता मंडप जवळ आपण मूर्ती लिहिलेली आहे. सामनावाले वाटते सामनावाले 100 ढोल आणि 40 तासे. आवाज येतो तुम्हाला? आवाज मला पण येत नाही. पूर्ण पॅकेट बेल आहे. मालकाचा बर्थडे म्हणजे अमय डांगे. अमय डांगे बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. धन्यवाद. मग आज काय पार्टी ना? अरे बाबा काय त्या दिवशी तर तू बोलला श्रावण वगैरे, तर तुझा श्रावण आहे रे, आमचं श्रावण थोडी आहे. आमच्या लाडके अमय डांगे यांचा बर्थडे. हा, त्याला आमच्याकडून मानाचा हार येतो. संध्याकाळी भेटणार. बोलतो ना इकडे पाहिजे का बर्थडेची? बबलू बबलू कुठे जायचं? कुठे जायचं? बबलूला जायचं आता. बबलूला काय? बबलूला बा तुला वाटतं पार्टी देईल तो?
वाटत तुला पार्टी दे. त्याला पार्टी. अच्छा असं केक घेऊन येते डंपर. काय करते बबलू आता जायचंय बंद होईल लवकर चला. बबलू जात असेल. आज मालक काम करतो बा बड्डे म्हणून ब्लॉग मध्ये येणार आहे फुल. मस्ती मत कर रे. काय 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 बोललो काय आहे काय 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 सुरत आहे. हा व्हिडिओ सांग. आपण जर रात्री झालो तेव्हा सांग ना. गरीबी लागलेली आहे लोकांना पैसे येतलं तरी पोरण मालक आपला पार्टी देतो पार्टी देतो. सामान घ्या सामान घ्या. कसं 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 आहे कसं बड्डे बॉय आज काम करते. बड्डे बॉय डान्स करा. बड्डे बॉय मला वाटलं बाथरूम मध्ये व्हिडिओ करते काय नाही का मी बाईक पिलो होतो तेव्हा मी राम 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 पहिला राम राम. एक होऊन जाऊ दे परत आज संपले. ऑर्डर म्हणजे अरे पण आता हे आता बोलून जात. आपण 4 तारखेला बोल बोल. हा बोल बोल बोल. अरे बोल ना बोल. अरे बोल. मी आहे बोल. अक्षय जाधव अक्षय जाधव. तुम्ही तर हे ते नाही हे टाकायचं नाही आपल्याला. हे टाकायचं नाही आपल्याला ठेवायचं. बोल ना बोल ना. ते व्हिडिओ आलो तुमच्या भेटीला. आपण कुठे चालणार जाणार. चालू आता राहतो. आपण कुठे जाणार ना आबाच्या बड्डेला. आबाच्या बड्डेला कुठे जाणार. आज आमचा बर्थडे आम्ही जाम खुश आहे. हॅपी 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 बर्थडे नीट बोल हॅपी हॅपी आबा डांगे शिवाय करते. हॅपी बर्थडे आबा डांगे. बबलूचं पैसे चाललोय आम्ही चाललोय आम्ही त्याचा केक कापायला. कोण घेऊन चाललं आपल्याला. मंडळाचा जागा आहे. तो चालला कुठं. लग्नाची गाडी वाटते. आलो केक घ्यायला आणि केकचं दुकान बघा. केकचं दुकान बंद. हे बघ केकचं दुकान बघ बंद आहे. केकचं दुकान बंद झालं. आम्ही आलो केक शॉपवर. एवढं लोक वाजले किती. जा बाकी एवढं पटापट नका चालू. अरे अरे हळू हळू कुठे चाललाय. नाही आली अजून रे. आपण जाऊ ना तिकडे आली मग पोराचे तोंड बघ कशी आहे. हंडी इकडे हंडी इकडे. कुठे काय हंडी पाठवतो इथं इथं वाजवतो. दादू काय विचारायला आलेलास तू. दादू त्याला विचारायला काय आलेलास. उगाच 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 स्टोरेज फुल करतोय का उगाच. संकेत कुठे चाललाय. दादू तास आता जाऊन. गणपती बाप्पा.